ई क्लास गट क्रमांक 123 मधील अवैध पक्के बांधकाम व इतर अतिक्रमणधारकांवर कारवाई होत नसल्यामुळे सामूहिकपणे आत्मदहनाचा इशारा। आमरण उपोषणाच्या लेखी आश्वासनानंतर कारवाई न केल्याने उपोषणकर्त्यांसह गावकऱ्यांचं 6 जून रोजी सामूहिक आत्मदहन। डोणगाव ग्रामपंचायती नेहमीच अतिक्रमणाच्या बाबतीत चर्चेत असते। डोणगाव या ठिकाणी अनेक दांडग्यांनी अतिक्रमण करून त्यावर पक्के बांधकाम सुद्धा केलंय। हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं यासाठी डोणगाव येथील युवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 2 फेब्रुवारी 2024 रोजी आमरण उपोषणास बसले होते। त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेत लेखी आश्वासन दिले होते, मात्र आजवर त्या लेखी आश्वासनाची ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी न केल्यामुळे अखेर युवकांनी आत्महत्येचा पवित्रा उचललाय। येणाऱ्या 6 जून रोजी उपोषणकर्त्यांसह अनेक युवा आत्मदहन करणार असल्याचं युवकांनी आपला विदर्भशी बोलताना सांगितलंय। याबाबत उपोषणकर्ते युवक काय म्हटले बघूया। आम्ही 5 फेब्रुवारी रोजी आम्ही ग्रामपंचायत समोर 123 मधील अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही उपोषणासाठी बसलेलो होतो, तरी प्रशासनाने त्याच्यात काही दखल केली नव्हती आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। त्यामध्ये तुमची प्रकृती सुद्धा खालावली होती। 2 दिवस तुम्ही ॲडमिट असल्याचं समजते, काय सांगाल? हा, खरोखर माझी प्रकृती खालवलेली होती आणि मी 2 दिवस पळसकर हॉस्पिटल यांच्या तिथे भरती पण होतो। त्यानंतरही मी उपोषण सोडलं नाही। खरंच प्रशासन आमच्या उपोषणाला काही साथ देईल का आम्हाला खरंच आत्महत्या करावी लागेल? आम्ही 5 फेब्रुवारी 2024ला आमरण उपोषणासाठी गावातले काही मुद्दे घेऊन बसलो होतो। तर त्या मुद्द्यामध्ये ई क्लासमधली 123 सर्वे नंबरमधली जी अतिक्रमण झालेली जागा आहे पूर्ण, तर ती अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो। तर आमचं उपोषण 5 दिवस चाललं होतं, तरी त्या 5 दिवस उपोषण झाल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिले, प्रशासनाने दखल घेतली, पण त्याच्यानंतरही ते अतिक्रमण उठवण्यात आलेलं नाही आहे। आमचं 5 दिवस उपोषण चालल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन आम्ही आमचं उपोषण उठवलं, पण आज 3 महिने झालेले आहेत, तरी 3 महिने होऊन आमचं जे अतिक्रमण आहे, गावातल्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत त्यांनी। तर आता आम्ही त्या गोष्टीसाठी 1 महिना अगोदर त्यांना स्मरणपत्रही दिलं होतं, तरी त्याच्यावर आणखी त्यांनी काही दखल घेतली नाही। तर त्याच्यामुळे आता आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे 6 जून 2024ला। आम्ही डोणगाव ग्रामस्थ आम्ही गावातील विविध समस्या व अतिक्रमणासंबंधी समस्या आम्ही घेऊन दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणात बसलो होतो। ते उपोषण जवळपास आमचं 5 दिवस चाललं होतं। त्या उपोषणात आमच्या 1-2 जणांची प्रकृती खालावली होती। त्यानंतर प्रशासनाला जाग घेऊन प्रशासनानं आम्हाला 5 दिवसानंतर लेखी आश्वासन देऊन आम्हाला उपोषण सोडण्याची विनंती केली होती। त्यांनी लेखी आश्वासन दिलं म्हणून उपोषण सोडलं होतं, मात्र आता 3 महिने झाले तरी प्रशासनाने त्या लेखी आश्वासनावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। त्यानंतर आता 1 महिन्या अगोदर आम्ही त्या लेखी आश्वासनावर स्मरणपत्र दिलं की आमच्या उपोषणाच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही, तरी या 1 महिन्यातही कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे आता आम्ही दिनांक 14 मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आता येत्या 6 जून रोजी आम्ही सर्वजण आम्ही उपोषणकर्ते व गावकरी मंडळी आत्मदहन करणार हे निश्चित।